आज आपण भरपूर अशा फ्लेवर्सनी भरलेली खमंग आणि कुरकुरीत बाकरवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. बाकरवडी हा मूळचा गुजरातचा असलेला पदार्थ महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहे. विशेषतः पुण्याची चितळेबंधूंची बाकरवडी खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत आणि खमंग, आंबट-गोड, किंचित तिखट चवीची ही बाकरवडी खूप चविष्ट लागतेच, शिवाय बरेच दिवस टिकते. त्यामुळे प्रवासाला जाताना खाऊ म्हणून न्यायला बाकरवडी हा एक छान पर्याय आहे. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतका मैदा घेतलेला आहे. सोबतच 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा मी हातावर चुरून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा थोडा पचायला जड असतो, त्यामुळे इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता हे तेलाचं मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे. म्हणजे आपली जी बाकरवडीची पारी आहे ती खुसखुशीत तयार होईल. आता एक मूठ वळून बघायची. अशी जर का मूठ बनत असेल तर आपलं मोहन पिठाला व्यवस्थित लागलं गेलं आहे. आता आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी ओतून घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. घट्टसर पिठाचा गोळा मळून झालेला आहे. आता आपल्याला यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं असंच हे बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण बाकरवडीसाठी सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप घालून गॅसची आच लहान ठेवायची आहे आणि 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि 4 चमचे सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे. आता पुन्हा एकदा गॅसची आच लहानच ठेवून हे मिश्रण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे मी कोथिंबीरची पानं धुवून सुकवून घेतलेली आहेत. यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश नाही. आता मिश्रण परतवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे. मिश्रण थंड झालं की मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 4 चमचे मोरा शेव घालायची आहे. जी दुकानामध्ये 1 नंबरची शेव मिळते ती आपल्याला इथे वापरायची आहे. नायलॉन शेवचा वापर करायचा नाही. सोबतच 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा साखर घालून हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपलं बाकरवडीचं सारण तयार झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण उघडून बघूया आणि पुन्हा एकदा तेलाचा हात लावून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला पातळ अशी पारी लाटायची आहे. जशी आपण पोळी लाटतो त्याप्रमाणेच. जास्त जाड ठेवायची नाही. जर का जास्त जाड ठेवली तर बाकरवडीचा आतला पोर्शन आहे तो शिजणार नाही आणि तुमच्या वड्या नरम पडतील. त्यामुळे पातळ अशी पारी लाटायची आहे. ही खूप महत्त्वाची टीप आहे. इथे मी याला स्क्वेअर शेप देणार आहे. तुम्ही नाही दिलात तरी चालेल. यामुळे भाकरवडीला छान असा शेप येतो. आता यावर आपल्याला चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची आहे. तसेच तयार मसाला पसरवून घ्यायचा आहे. मसाला भरपूर वापरायचा आहे. 2 ते 3 चमचे मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे. तसेच मसाला पसरवून झाल्यानंतर त्यावर आपल्याला मोरा शेव पसरवून घ्यायची आहे आणि दाबून घ्यायची आहे. आता हे असं लाटणीने लाटून घ्यायचं आहे. म्हणजे सारण छान असं पारीला चिकटलं जाईल. आता आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि हलक्या हाताने रोल करत जायचं आहे. आता रोल संपायच्या आधी आपल्याला पारीला पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे भाकरवडी आपली फुटली जाणार नाही.
आता क्लॉकवाईज डायरेक्शनने रोल करत राहायचं आहे, म्हणजे आपली पारी आणखी पातळ होईल. इथे मी सुरीच्या साहाय्याने कडा कापून घेणार आहे. आता भाकरवड्या कापून घेऊया. तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही भाकरवड्या कापून घेऊ शकता. एकदम हलक्या हाताने कापून घ्यायच्या आहेत, जास्त प्रेस करायचं नाही. सर्व भाकरवड्या कापून झाल्यानंतर आपल्याला सरळ करून घ्यायच्या आहेत. सरळ केल्यानंतर बोटाने दाबून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने दाबायचे आहेत, म्हणजे जो भाकरवडीचा मसाला आहे तो व्यवस्थित सेट होईल. अशा प्रकारे आपल्याला सर्व भाकरवड्या बनवून घ्यायच्या आहेत. आता आपण भाकरवड्या तळून घेऊया. त्यासाठी मी आधीच तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता गॅसची आच लहान ठेवून आपल्याला भाकरवड्या खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. 8 ते 10 मिनिटं आपण या भाकरवड्या मंद आचेवर तळून घेणार आहोत. मध्ये मध्ये या भाकरवड्या आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने हलवून घ्यायच्या आहेत. भाकरवडी खरपूस तळून झाल्यानंतर भाकरवडी काढण्याच्या 1 मिनिटा अगोदर आपल्याला गॅसची आच मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर 1 मिनिट भाकरवडी तळून घ्यायची आहे, म्हणजे भाकरवडी जास्त क्रिस्पी होईल. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या भाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 दिवसानंतर या भाकरवड्या नरम पडतात. तुम्हाला जर 7 ते 8 दिवस छान कुरकुरीत खुसखुशीत ठेवायच्या असतील तर या ज्या आपण भाकरवड्या तळून घेतलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट छान गरम तेलात तळून काढा, म्हणजे आणखी जास्त क्रिस्पी होतील. ही एक टीप आहे जर तुम्हाला भाकरवड्या जास्त दिवस खुसखुशीत ठेवायच्या असतील तर. आपल्या कुरकुरीत आणि खमंग अशा भाकरवड्या बनवून तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.